नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 2 जुलै 2026. तर आजपासून पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आपण सतत पुढील 9-10 दिवसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि संपूर्ण जुलै महिन्याचा देखील आपण अंदाज दिलेला आहे. पण आपण आज 3 दिवसाचा अंदाज देणार आहोत. एकंदरीत आज 3 दिवसामध्ये म्हणजे 2 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये शेतकरी बंधूंनो, विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यामध्ये या 3 दिवसामध्ये मध्यम ते जोरदार ते अतिजोरदार देखील पाऊस पडणार आहे. तसेच अमरावती विभागामध्ये देखील या 3 दिवसामध्ये अमरावती, अकोला जास्त, त्यामध्ये अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये अतिजोरदार ते मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे आणि अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. तसेच यवतमाळ तसेच वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे. ह्या भागामध्ये मात्र ओढे, नाले, नद्या वाहतील एवढा पाऊस पडणार आहे. तसेच आता नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या तिन्ही जिल्ह्यामध्ये 4 तारखेला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इथे या 4 तारखेला इथे अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा उत्तरेकडचा भाग आहे, त्या उत्तरेकडच्या भागामध्ये शिर्डी, राहता, श्रीरामपूर, नेवासा, नगरपासून उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र इथे पण जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, या भागामध्ये मात्र मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच आता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे, ह्या उत्तरेकडच्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे. मात्र गोदावरी किनारपट्टी भाग आहे, म्हणजे दक्षिणेकडचा भाग आहे, त्या भागामध्ये मात्र मध्यमच पावसाची शक्यता आहे. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो, पण असा जास्तच इथं पाऊस ह्या भागामध्ये देखील ओढे, नाले वाहणार दक्षिणेकडच्या भागामध्ये, पण उत्तरेच्या तुलनेने कमी. तर आता नांदेड, लातूर, धाराशिव हा पूर्वेकडच्या भागामध्ये मात्र जोरदार ते अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे या 3 दिवसामध्ये. तर पश्चिमेकडच्या भागामध्ये म्हणजेच अंबाजोगाई, रेणापूर, तुळजापूर, बार्शी, कुरुळ या भागामध्ये मात्र थोडंसं कमी राहण्याची शक्यता आहे, पण तिथे पण पावसाची शक्यता आहे. आणि हा जो पट्टा आहे, डोंगर पट्टा आहे, शेतकरी आष्टी, पाटोदा, केज, धारूर, अंबाजोगाई, रेणापूर तसेच शिरूर, उदगीर हा डोंगर पट्ट्यामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे. फक्त जो गोदावरीचा किनारपट्टा आहे, त्यामध्ये 29-40 किलोमीटर आणि 29-40 किलोमीटर दोन्ही बाजूने त्या पट्ट्यामध्ये थोडासा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे, पण पाऊस तिथे पण पडणार आहे शेतकऱ्यांना. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यमच पावसाची शक्यता सरासरी सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागामध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस 4 तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडेल. जवळपास 70-80% भूभागामध्ये पडण्याची शक्यता आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही 100% पाऊस जाऊ शकतो. पण आपण 70 ते 80% भूभागामध्ये अंदाज व्यक्त केलेला आहे, तो 100% जाऊ शकतो. आता कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे, तो पश्चिम घाट माथ्यावर. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच आता कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई, ठाणे, भिवंडी या भागामध्ये आहे शेतकरी. तर अशा प्रकारे पुढील 4 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. आणि ह्या पावसाचं वातावरण राज्यामध्ये 10 तारखेपर्यंत राहणार आहे. आणि सर्वात जास्त पाऊस हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये देखील खूप मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे. आपल्या राज्याबरोबर मध्य प्रदेशमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार. तर हा झाला शेतकऱ्यांनो आपला अंदाज. धन्यवाद.